नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सोल्युशन या चॅप्टरमधला डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉइंट्स अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूट या प्रकारचं आर्टिकल पाहणार आहोत. आता हे आर्टिकल पाहत असताना आपल्याला यामध्ये डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉइंट्स त्याचा सिम्बॉल काय आहे, डेल्टा टी एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द यम. डेल्टा टी एफ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द यम. ठीक आहे, अशा प्रकारचं. मग हे यम काय आहे? यम हे कॉन्सन्ट्रेशन आहे, यम हे मोलॅलिटी आहे. मोलॅलिटी म्हणजेच काय, तर मोलॅलिटी म्हणजेच आपण काल सांगितलं नंबर ऑफ मोल ऑफ सोल्यूट डिवाइड बाय मास ऑफ सॉल्वंट इन के जी, या प्रकारचं आपण पाहिलं होतं. ठीक आहे, मग डेल्टा टी एफ ही डायरेक्ट प्रोपोर्शनल टू यम, जसं आपण इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंटमध्ये पाहिलं तसंच इथं पाहायचं. ओके, मग आता डेल्टा टी एफ इज इक्वल टू के एफ यम. आता मला सांगा इजिकल टूचं कन्वर्जन, सॉरी डायरेक्टली प्रोपोर्शनलचं कन्वर्जन कशामध्ये करायचं आपल्याला, इजिकल टूमध्ये. मग इजिकल टू करायचं तर आपल्याला कॉन्स्टंट पुट करावा लागतो, तो कोणता आहे, के, आणि फ्रीजिंग पॉईंटचा आहे म्हणून एफ. ओके, तुम्हाला याच्या अगोदरच्या पिरियडला सांगितलेलंच आहे या गोष्टी. मग आता काय होणार, डेल्टा टी एफ इजिकल टू के एफ यम अशा प्रकारचा तयार झाला हा. आता परंतु डेल्टा टी एफ काय आहे, डेल्टा टी एफ काय हा, डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉइंट्स. ठीक आहे, त्यानंतर के एफ काय आहे, तो आहे फ्रीजिंग पॉइंट कॉन्स्टंट्स. तो काय आहे, फ्रीजिंग पॉइंट कॉन्स्टंट्स. त्याला काय म्हणायचं, क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट्स. क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट्स. आणि यम जे आहे, यम काय आहे ते मोलॅलिटी. आता इथं लक्ष द्या, हे मोलॅरिटी नाही, हे मोलॅलिटी आहे. MOLALITY, MOLALITY या प्रकारचा पाठ आहे. ठीक आहे, तर यामध्ये आपण आता पाहत असताना डेल्टा टी एफ काय झाला, डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉईंट, के एफ काय झाला, फ्रीजिंग पॉईंट कॉन्स्टंट्स. त्याला काय म्हणायचं, क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट्स. बॉइलिंग पॉईंटचा कॉन्स्टंट त्याला काय म्हणायचं आपण, इब्युलोस्कोपिक कॉन्स्टंट्स काल आपण पाहिलं. आणि जो फ्रीजिंग पॉईंटचा कॉन्स्टंट्स असेल त्याला म्हणायचं क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट्स. ओके, त्यानंतर यम काय आहे, मोलॅलिटी. मग आता हे झाल्यानंतर आपण आता इथे याचं युनिट बद्दलची माहिती पाहू. ठीक आहे, यांच्या युनिट बद्दलची माहिती पाहू की यांचं युनिट कशा प्रकारचं आहे. मग युनिट, तर युनिट आता याचं डेल्टा टी एफचं आपल्याला माहीत आहे. डेल्टा टी एफचं युनिट काय आहे, टेम्परेचर कशामध्ये मोजतात, केल्विनमध्ये किंवा डिग्री सेल्सिअस. ठीक आहे, त्यानंतर यमचं युनिट काय आहे, मोलॅलिटीचं. तो काय आहे, मोल पर के जी. काय आहे तो, मोल पर के जी. लक्षात. त्यानंतर आता आपल्याला कशाचे युनिट पाहायचं आहे, डेल्टा टी एफ, सॉरी एक मिनिट, के एफ्स. कशाचे युनिट पाहायचं आहे, के एफ. मग आपल्याला के एफचं युनिट काढायचं आहे, तर के एफचं युनिट काढत असताना आपण या फॉर्म्युल्याच्या आधारावर काढू शकतो. म्हणजे कसं कन्वर्जन होईल, हा के एफ इज इक्वल टू डेल्टा टी एफ अपॉन यम. आपल्याला माहीत आहे डेल्टा टी एफचं युनिट काय आहे, के, आणि याचं युनिट काय आहे, मोल पर के जी. म्हणजेच थोडक्यात के एफचं युनिट काय होईल, केल्विन के जी पर मोल्स. के एफचं युनिट काय होणार, केल्विन के जी पर मोल्स. आता आपण ह्या गोष्टी इथं पाहिल्या. ठीक आहे, हा भाग इथे झालेला आहे. म्हणजे काय काय पाहिलं आपण पाहिलं डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉईंट्स अँड कॉन्सन्ट्रेशन्स ऑफ द सोल्यूट्स. कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूटसाठी आपण मोलॅलिटी कन्सेप्ट घेतला, कारण मोलॅलिटी हा कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूट हा इक्वल कन्सेप्ट आहेत. ठीक आहे, मग डायरेक्टली प्रोपोर्शनल टू यम घेतला आपण. डेल्टा टी एफ इजिकल टू काय घेतला, के एफ यम, कारण की डायरेक्टला कन्वर्जन कशामध्ये केलं, इजिकल टूमध्ये, आणि के एफ कॉन्स्टंट पुट केला. डेल्टा टी एफ डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉईंट, के एफ फ्रीजिंग पॉईंट कॉन्स्टंट, त्याला क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट म्हणायचं. यम मोलॅलिटी आहे. याचं युनिट पाहिलं, डेल्टा टी एफ आपलं टेम्परेचर कशामध्ये मोजतो आपण, केल्विनमध्ये, डिग्री सेल्सिअसमध्ये सुद्धा मोजू शकतो. ठीक आहे, मग डिग्री सेल्सिअसमध्ये जर मोजता आला तर काय आला याचा, आर डिग्री सेल्सिअस. म्हणजे ह्याचं पुन्हा दुसरं युनिट काय होणार, डिग्री सेल्सिअस
kg पर मोल. ठीक आहे, केल्विन kg पर मोल किंवा डिग्री सेल्सिअस kg पर मोल असं पण त्याला ऑर मध्ये आहे. ठीक आहे, याला ऑर मध्ये असं पण आपण त्याला म्हणू शकतो. आणि याला आपण इथं ऑर डिग्री सेल्सिअस केल्विन किंवा अशा प्रकारचं आपण केल्विनला फॉलो केलं आहे त्याप्रमाणे आपण इथं लिहिणार आहोत. ठीक आहे, तर या प्रकारचे इथं युनिट झाले कशाचे, डेल्टा टी एफचा, एमचा, के एफचा. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण इथं युनिट काढले. ओके, नाव नेक्स्ट. आता नेक्स्टमध्ये आपल्याला नेक्स्ट जो पार्ट आहे त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की हा जो कॉन्सेप्ट लिहित असताना आपल्याला रिलेशन सांगायचं. कशाचं रिलेशन सांगायचं आहे ते म्हणजेच मोलार मास ऑफ सोल्यूट अँड डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉइंट्स. मोलार मास ऑफ सोल्यूट अँड डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉइंट हा कन्सेप्ट पाहायचा आहे. मोलार मास ऑफ सोल्यूट अँड डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉइंट. मग आपण पाहिलं अगोदरच डेल्टा टी एफ इज इक्वल टू काय के एफ एम या प्रकारचा कन्सेप्ट पाहिला आपण. ठीक आहे, मग हे कन्सेप्ट पाहिल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, समोर आपल्याला एक्सपांड करायचं, यमला एक्सपांड करायचं. यमला जर एक्सपांड केलं तर आपण त्या योग्य किमतीत टाकून त्या प्रकारची व्हॅल्यू जी डेल्टा टी एफ आणि मोलार मास आहे ते काढू शकतो. ठीक आहे, अशा प्रकारचा भाग आपण इथे घेऊ शकतो. आता मला सांगा, हे इक्वेशन 1 झालं. डेल्टा टी एफमध्ये काही चेंजेस करता येईल का? नाही करता येणार, कारण डेल्टा टी एफमध्ये चेंजेस जास्त इथं करता येणार नाहीत. प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना करता येईल पण डेरिवेशन इथे, कारण की डेल्टा टी एफला चेंज करून आपल्याला मोलार मास नाही मिळणार. के एफला काय करता येईल का, तो कॉन्स्टंट आहे. मग काय करता येईल, यम आपण याच्या अगोदर सुद्धा इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंटमध्ये सांगितलं होतं. यम काय आहे मला सांगा, याच्या अगोदर आपण सांगितलं यम काय आहे, यम आहे मोलॅरिटी. मग याचा मोलॅरिटीचा फॉर्म्युला काय आहे की मोल ऑफ सोल्यूट अपॉन मास ऑफ सॉल्वंट इन के जी अशा प्रकारचा फॉर्म्युला आहे. मग मोल कशामध्ये, मोल ऑफ सोल्यूट. ठीक आहे, तर मोल ऑफ सोल्यूट आपल्याला माहीत आहे. मोल ऑफ सोल्यूटसाठी काय आहे आपण पाहिला, मास अपॉन म्हणजे W2 घेतला होता आपण. सोल्यूटसाठी काय आहे, सोल्यूटसाठी 2 आणि इथं सुद्धा 2, कारण की मोल ऑफ सोल्यूट मास अपॉन मोलार मास. मग W2 काय आहे, मास, आणि M2 काय आहे, मोलार मास. ठीक आहे, हा मोलार मास, हा मास. मोल ऑफ सोल्यूट हे पहिला भाग. मोल ऑफ सोल्यूट म्हणजे काय, W2 अपॉन M2. W2 म्हणजेच काय, मास, आणि M2 म्हणजेच काय, मोलार मास. हे कशाचं आहे, हा सोल्यूटचा आहे. सोल्यूटचा आहे म्हणजे 2 घेतला आपण इथे. ओके, मग मास ऑफ सॉल्वंट दुसरा भाग, मास ऑफ सॉल्वंट इन के जी. आता इथं के जी आहे. ठीक आहे, तर मास ऑफ सॉल्वंट इन के जी, तर के जीचं आपण काय करायचं आहे, इथं जो के जी आहे, ठीक आहे, तर के जी आपल्याला ग्राममध्ये करायचं. तर नंतर करणार आहोत आपण मास ऑफ सॉल्वंट इन के जी. तर मास ऑफ सॉल्वंट इन के जी काय होणार, तो W. ठीक आहे, आणि 1 कशासाठी, सॉल्वंटसाठी. पण जर आपल्याला इथे आता ग्राममध्ये घ्यायचं, समजा मास ऑफ सॉल्वंट इन के जी घेतला आपण, मोल ऑफ सोल्यूट आपण मास ऑफ सॉल्वंट इन के जी, पण आपण आता मास ऑफ सॉल्वंट इन के जी W1 घेतलं. आणि हे टाकताना आता आपण अकॉर्डिंग इक्वेशन 1 याला काय करायचं, मास ऑफ सॉल्वंट इन के जी. तर आपण काय घेऊ आता, मास ऑफ सॉल्वंट इन ग्राम. ठीक आहे, मास ऑफ सॉल्वंट इन ग्राम. फॉर्म्युल्यामध्ये के जी आहे पण आपल्याला ग्राममध्ये घ्यायचं आहे. ठीक आहे, तर W1 इज इक्वल टू W1 अपॉन 1000. W1 अपॉन 1000 फॉर्म्युल्यामध्ये हे आहे, परंतु आपल्याला फायनल इक्वेशन कसं पाहिजे, तो ग्राममध्ये पाहिजे. इथं किलोग्राम जरी असेल तरी आपल्याला इक्वेशनमध्ये तुमच्या नवीन बुक्सच्या नुसार आपल्या इथं ग्राममध्ये पाहिजे. ठीक आहे, त्यामुळे आपण 1000 गुणत आहे आणि इथं ग्राम न घेत आहे.
इथं किलोग्राम जरी असेल तर आपण काय घेतो ग्राम. ग्राम घेतलं तरी काही फरक पडत नाही, फक्त 1000 भागायचं. ओके. मग आता आपल्याला काय करायचं, m = मोल ऑफ सोल्यूट काय W2, इथं काय येणार m2, त्यानंतर इथं काय येणार W1 अपॉन 1000. ठीक आहे. इन ग्राममध्ये घ्यायचं आहे. हा फॉर्म्युला असा असतो, पण आपल्याला फॉर्म्युल्यामध्ये काय करायचं आहे, ग्रामचा उल्लेख करायचा. त्यामुळे आपण असं केलं, फॉर्म्युला चेंज केलं, म्हणजे केजीच्या ऐवजी आपण इथं काय करायचं आहे, ग्राममध्ये घ्यायचं थोडक्यात. ठीक आहे. आपण इथं लिहू पण शकतो मास ऑफ सॉल्व्हंट इन ग्राम. ओके. मास ऑफ सॉल्व्हंट इन ग्राम. फॉर्म्युला अशा प्रकारचे मास ऑफ सॉल्व्हंट इन केजी. केजीचं कन्वर्जन कशामध्ये केलं आपण, याच्यामध्ये केलं. आणि हे करत असताना इथं केजीच्या ऐवजी काय घेतलं आपण, ग्राम घेतलं. मग आता हे काय होणार कन्वर्जन्स, हे होणार W2 वर 1000 जाईल आणि खाली m2 W1. म्हणजे थोडक्यात ही m ची किंमत आली, काय आली, ही m ची किंमत काय आली, ती W2 × 1000 डिवाइड बाय m2 W1 डिवाइड बाय m2 W1. पहा W2 m2 हा झाला, 1000 वर गेला, W2 इथंच राहील, W2 × 1000 डिवाइड बाय m2 W1. नाव पुट धिस इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये टाकायचं. इक्वेशन 1 हे आहे. मग इथं काय होणार, हा डेल्टा TF = KF. m च्या ऐवजी काय टाकणार, W2 × 1000 W2 × 1000 डिवाइड बाय m2 W1 डिवाइड बाय m2 W1. अशा प्रकारचा पार्ट. ठीक आहे. मग काय केलं आपण, डेल्टा TF लिहिला, KF लिहिला, आणि ही जी m ची किंमत होती, ठीक आहे, m ची किंमत यात टाकली आपण. मग या प्रकारचं. पण आपल्याला सांगितलं काय, आपल्याला सांगितलं आहे मोलार मास काढायसाठी. ठीक आहे. मग आपण इकडे घेऊ किंवा मोलार मासच्या माध्यमातून पाहू. हे तर रिलेशन झालं. मग डेल्टा TF एक्सचेंज करायची प्लेसमेंट, KF W2 × 1000 डिवाइड बाय डेल्टा TF × W1. ठीक आहे. अशा प्रकारचा पाठ झाला. म्हणजे याला इथे नेलं, याला इकडे आणलं. मग आता एक एक टर्म पाहू. m2 काय आहे, मोलार मास ऑफ सोल्यूट. KF काय, तो आहे डिप्रेशन किंवा त्याला म्हणायचं आपण क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट्स. क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट्स. ओके. त्यानंतर आता काय आहे, W2 काय आहे, मास ऑफ सोल्यूट. डेल्टा TF काय आहे, डेल्टा TF आहे डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉइंट. W1 काय आहे, तर मास ऑफ सॉल्वंट्स. ठीक आहे. अशा प्रकारचा पार्ट आपण इथं पाहिला. म्हणजेच आजच्या याच्यामध्ये आपण डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉईंट अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूट या प्रकारचं रिलेशन पाहिलं, ज्यामध्ये आपण डेल्टा TF = KFM असं आणलं, त्याचे युनिट पाहिले. ठीक आहे. त्यानंतर आपण दुसरं पाहिलं रिलेशनशिप बिटवीन मोलार मास ऑफ सोल्यूट्स अँड डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉईंट. या दोन प्रकारचे रिलेशन आपण इथे पाहिले आहेत. ओके. थँक्यू.